सरकारच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक घर सुरक्षित केलं आहे। मग ते महामार्ग असो किंवा वनक्षेत्र असो, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे लक्ष ठेवले जाईल। ठाणे ग्रामीण पोलीस IPS पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आम्ही ठाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन करत होतो आणि आज आमच्या कठोर परिश्रमांमुळे ठाणे ग्रामीणमध्ये 4,500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत आणि आता पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर बारकाईने लक्ष ठेवतील असं सांगितलं। अनेकदा असं दिसून आले की गुन्हा किंवा खून केल्यानंतर आरोपी ठाणे ग्रामीण भागात मृतदेह फेकण्यासाठी घनदाट जंगलांचा वापर करतात, परंतु आता आम्ही ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व जंगलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्यापली आहेत आणि आता कोणताही आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला पकडणं आम्हाला सोपं होईल। ठाणे ग्रामीण भागात जसे की भिवंडी, ठाणे, मुंब्रा, राबोडी, शिळडायघर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश आहे। अशा सर्व शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात नागपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस 4,500 कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवतील। ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर अनेकदा अतिवेगाने वाहनं चालवताना किंवा अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि आता आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा महामार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कव्हर केल्याचं सांगितलं। आता अतिवेगाने वाहन चालवून अपघात कसा आणि कोणी घडवला हे सहजपणे कळू शकणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी दिली आहे। स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं। तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात, गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी। किती स्क्रीन्स ज्या आहेत बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस असणार आहेत? आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढणार। बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवू। काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे, हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम राबवू। नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाप्रकारचा अलर्ट घेण्यात आलेला आहे? नाही, तो वेगळा मुद्दा। आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशा प्रकारचा कमी झालेला आहे त्या संदर्भातली आव्हान? क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे। भागामध्ये क्राईम रेट ज्याचा तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला नाही। ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार। आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे। त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो। नाही, सगळीकडे आहे ना, चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार। ओके, थँक्यू सर।